नमस्कार, सुषमाज रेसिपीज अँड ब्लॉग्स या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने व्हाईट सॉस पास्ता करून दाखवणार आहे। मुलांना हा खूप आवडतो। तर त्यासाठी मी कढईमध्ये बटर घातलं आणि कांदा घातला बारीक चिरलेला आणि मग त्यामध्ये तुम्हाला आवडीच्या ज्या भाज्या आहेत त्या घालायच्या। तर मी इथे गाजर, शिमला मिरची आणि मक्याचे दाणे घातले। तुम्ही इथे मशरूम वगैरे पण घालू शकता। पनीर आवडत असेल तर पनीर, बेबीकॉर्न मिळाले ते देखील घालू शकता। तर हे भाज्या चांगल्या बटरवर परतून घेतल्यानंतर मी त्यामध्ये मीठ आणि मिरपूड घातलं आणि मग त्या काढून बाजूला ठेवल्या। तर आता आपण व्हाईट सॉस करूया। तर इथे मी पॅनमध्ये पुन्हा बटर घातलं आणि त्यामध्ये मी 4-5 चमचे इथे मैदा घातला। तर बऱ्याच वेळेला मी हा व्हाईट सॉस करताना गव्हाचं पीठ पण वापरते, त्याने देखील हा व्हाईट सॉस छान होतो। तर आज मी मैदा घातला आणि मैदा चांगला खमंग सुगंध येईपर्यंत त्या बटरसोबत परतून घ्यायचं आहे आणि मग लागेल तसं आपल्याला त्याच्यात दूध ॲड करायचं आहे व्हाईट सॉस करण्यासाठी आणि दूध चांगला मैदा वगैरे शिजवून घ्यायचं आहे। जसं जसं ते शिजत जाईल तसा थिकनेस येतो ह्या सॉसला आणि मग त्यामध्ये मी पुन्हा चीज घातलेलं आहे। तर इथे मी स्लाईस घातल्या, तुमच्याकडे क्यूब्स असतील तर ते देखील तुम्ही घालू शकता। आणि मग त्यामध्ये मी चिली फ्लेक्स, मीठ, मिरपूड घातली आणि मिक्स हर्ब्स घातले। तर आता जसं हा सॉस शिजत जातो तसं ते छान घट्टपणा येतो त्याला। तर त्याप्रमाणे तुम्ही अंदाज घालून दूध घालत जायचं आहे। जास्त घट्ट वाटलं तर पुन्हा थोडं दूध ॲड करायचं आणि मग त्यामध्ये मी हा शिजवून घेतलेला पास्ता घातला आणि सोबतच ज्या आपण बटरवर परतून घेतल्या होत्या सगळ्या भाज्या त्या देखील घातल्या आणि चांगल्या मी मिक्स करून घेतल्या। मिक्स केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये मी चीज स्लाईस घातली। तर तुम्ही कोणताही चीज वापरू शकता, तुमच्याकडे जर क्यूब्स असतील काही असेल ते। तर मी चीज घातला आणि चीज घातल्यानंतर हा आता आपला पास्ता खाण्यासाठी रेडी आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।